चला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या अतिमहत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओची क्वालिटी बघा, स्पष्टीकरण बघा आणि बाकीचे सगळे व्हिडिओज बघा, जेणेकरून CTET च्या परीक्षेमध्ये जर आपण मराठी विषय घेतला असेल, मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2, भाषा 1 असो किंवा भाषा 2, तुमचे 28 ते 27-28 मार्क 100% येणार म्हणजे येणार. आणि मराठी ही आपली मातृभाषा असल्याकारणाने मराठीमध्ये आपल्याला 27-28 मार्क घेणे खूप गरजेचे असतात. कारण जर बाकीच्या 4 सब्जेक्टपैकी एखाद्या सब्जेक्टमध्ये आपण कमी मार्क घेतले तर हेच मार्क तिथं कामाला येतात आणि आपण पास होतो. ठीक आहे, तर चला आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. 5000 लाईकचं टार्गेट आहे. ठीक आहे, तर आजचं आहे बघा आपलं क्लास 15, प्रश्न क्रमांक 1, निर्देशक ज्ञान. ठीक आहे, निर्देशक ज्ञान म्हणजेच डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय. ठीक आहे, हा प्रश्न जानेवारी 2024च्या पेपर 2 मधला आपण घेतलेला आहे. निर्देशक ज्ञान म्हणजेच डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय. ठीक आहे, पर्याय बघूया. भाषेतील शब्दांचे उच्चारण जाणणे, व्याकरणातील घटकांविषयी जाणणे, व्याकरणातील घटकांतील त्रुटी ओळखणे की व्याकरणिक घटक सोडवणे. आता प्रश्न पण वाचलाय मी, 4 पर्याय पण वाचलं आहे. नियम असा आहे की आपण स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर द्यायचं आहे, जे पण आपल्याला पटत असेल 4 पर्यायांपैकी. मी जातोय उत्तराकडे. तर बघूया, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की निर्देशक ज्ञान म्हणजेच डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे व्याकरणातील घटकांविषयी जाणणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, निर्देशक ज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असणे, काय आहे हे माहीत असणे. व्याकरणातील घटकांविषयी माहिती असणे म्हणजे संज्ञा म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय हे माहिती असणे हे निर्देशक ज्ञान आहे. ते कसे वापरावे हे कार्यात्मक ज्ञान आहे. उच्चारण जाणणे किंवा त्रुटी ओळखणे हे वेगळे आहे. म्हणून घटकांविषयी जाणणे म्हणजे निर्देशक ज्ञान होय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. युट्यूबवर आपलं एकमेव चॅनल असं आहे की जिथं आपण लाईव्ह इथं स्पष्टीकरण टाईप करून तुम्हाला देतो, स्क्रीनवर देतो आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी अवेलेबल करून देतो. त्याचबरोबर खास तुमच्यासाठी मी पेपर 1 आणि पेपर 2 चे जवळपास 18 ते 20 सेटचं एक PDF तयार करतो आहे. त्याच्यावर काम सध्या सुरू आहे. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण उतार्यासह, कवितेसह 30 प्रश्नाचे जे सेट आहेत जे ऑलरेडी झालेले आहेत ते 1-2 दिवसांमध्ये आपण इथं देणार आहोत तुम्हाला. ज्याला पण ते परचेस करायचे आहेत, खरेदी करायचे आहेत, आपण मी लिंक देणार आहे. तिथून नाममात्र फीजमध्ये आपण ते डाउनलोड करू शकता. मी फी सुद्धा घेतली नसती, पण खूप लोक कामाला लावलेली आहेत, टाईप वगैरे करावं लागतं, खूप म्हणजे तासनतास बसावं लागतं आणि दोन्ही सेटच्या PDF आपण वाचल्या तर आपल्याला बाकी काहीही करायची गरज नाही. आपण 100% CTET पास व्हाल. आपण तसंही तर खूप सारे पैसे देतच असतो. ठीक आहे, हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, पण स्पष्टीकरणासह आपल्याला कुठेच मिळत नाही. तर ते स्पष्टीकरणासह आपण 2 PDF आपल्यासोबत घेणार आहोत. पेपर 1 साठी वेगळी, पेपर 1 साठी स्पेशल आणि पेपर 2 साठी स्पेशल. जर दोन्ही घ्यायचे असतील तर दोन्ही आपण अजून डिस्काउंटमध्ये तुम्हाला देणार आहोत. त्याच्यामुळे ज्याला पण हे पाहिजे असेल त्याने कमेंट करायचं. तर मी अजून फास्ट माझे जे लोक काम करत आहेत त्यांना सांगेल की फास्ट तुम्ही ते प्रोसेस करा, जेणेकरून तुम्हाला किमान 20 ते 25 दिवस ते वाचायला मिळाले पाहिजे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल. आता बघा, एक भाषा शिक्षिका आहे. ठीक आहे, एक भाषा शिक्षिका इथे काय करते की एक कथा मुलांना कशामधून सांगते तर इंग्लिशमधून. ठीक आहे, आणि मग मुलांना सांगते की बाबा तुम्ही काय करा, तुमच्या मातृभाषेत सांगा. ही कविता मी जी इंग्रजीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली ती तुमच्या मातृभाषेमध्ये सांगा आणि मग प्रतिभाषिकता म्हणजेच ट्रान्स लँग्वेजिंग, भाषा शिक्षण की भाषा संपादन. 4 पर्याय आहेत. सगळ्यांमध्ये भाषिकता, भाषा म्हणजे कन्फ्युजिंग आहे प्रश्न, तरी आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, मी जातो उत्तराकडे. तर बघा, आपलं उत्तर आहे काय म्हणतो, प्रतिभाषिकता म्हणजे लँग्वेजिंग. आता खूप
भाषेमध्ये शिक्षण घेत आहेत ती तिसरी भाषा झाली, म्हणजे बहुभाषिक भाषा झाली ना. मग बहुभाषा धोरण किंवा बहुभाषा शिक्षण या दोन मध्ये ते गुंततील. पण याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 प्रतिभाषिकता. आता का बरं याचं उत्तर आहे त्याचं स्पष्टीकरण पण बघणारच आहोत. बघा, जेव्हा शिक्षिका इंग्रजीत कथा सांगते आणि मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत 30 कथा पुन्हा सांगायला लावते, तेव्हा ती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाण्याची मुभा देते. जसं आपण म्हणतो ना ट्रान्सलेशन म्हणजेच एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जाणे, यालाच काय म्हणतो आपण ट्रान्सलँग्वेजिंग. ठीक आहे, याला प्रतिभाषिकता किंवा ट्रान्सलँग्वेजिंग म्हणतात. यात सर्व भाषांचा उपयोग शिक्षणासाठी साधन म्हणून केला जातो. हा बहुभाषिक वर्गातील महत्वाचा दृष्टिकोन आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि दोन्ही भाषा पक्क्या होतात. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आपण घेऊन येत आहोत आणि याच प्रकारचं स्पष्टीकरण तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये सुद्धा भेटणार आहे. त्याच्यामुळे 2 ते 3 दिवस काळजी बघा. पीडीएफ आता फायनल स्वरूपात तयार होत आहे आणि खूप दिवसापासून ते काम सुरू आहे. त्याच्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा जे पण इंटरेस्टेड असतील, म्हणजे जेणेकरून मला अजून त्यांना सांगता येईल. प्रश्न क्रमांक 3, एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो, हे वाचन म्हणजे काय? आता एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी समजा वर्तमानपत्रात तो वाचतोय, पण त्याला नेमकं त्याच्यात काय झालं हे नाही वाचायचंय. वर्तमानपत्रामध्ये जर तो एखादी बातमी वाचत असेल तर त्याला त्याच्यात काय झालं हे नाही वाचायचंय. त्याच्यातली विशिष्ट माहिती म्हणजे एक सिलेक्टेड माहिती त्याला पाहिजे. मग असं तो विद्यार्थी करतो म्हणजे तो काय करतोय? पहिलं समीक्षात्मक वाचन, चाळणे म्हणजे स्किमिंग, न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग की अभ्यास कौशल्य. बघा जसं आपल्याला उतारा येतो, बरोबर, परीक्षेमध्ये आपल्याला उतारा येतो. आता काही विद्यार्थी काय करतात, काही उमेदवार काय करतात की पहिले प्रश्न वाचून मग उतारा वाचतात, आणि काही काय करतात पहिले उतारा वाचतात मग प्रश्न वाचतात. उतारा जरी आधी वाचला किंवा प्रश्न जरी आधी वाचला तर काय करतात, समजा आपल्याला उतारा वाचला आणि उतारामध्ये आपल्याला विचारलं की आजीने कोणती भाजी केली होती. आता आपण एकदा उतारा वरती वाचलेला आहे, मग आपण काय करतो, फास्ट वाढतो, हा आजीनं इथं. मग आपल्याला 4थ्या 5व्या कडव्यामध्ये किंवा परिच्छेदामध्ये 5व्या 6व्या ओळीमध्ये आपल्याला दिसतं की आजीने कारल्याची भाजी केली होती. बाकी आपल्या ओळींशी काय घेणं नाही का? नाही, आपल्याला काय बघायचं तिथं की बाबा आजीनं कोणती भाजी केली, म्हणजे आपल्याला फक्त विशिष्ट माहिती पाहिजे होती, बाकी आपण कुठंच लक्ष दिलं नाही. मग आशय वाचन करणे म्हणजे काय? जाऊया आपण उत्तराकडे. तर याला म्हणतो आपण न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग करणे, जे पाहिजे ते शोधणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, वर्तमानपत्रातून एखादी विशिष्ट माहिती जसे एखाद्या सामन्याचा निकाल किंवा एखाद्या ठिकाणाचे नाव शोधण्यासाठी केले जाणारे वाचन म्हणजे न्याहाळणे किंवा स्कॅनिंग होय. या संपूर्ण लेख वाचला जात नाही तर फक्त हवी असलेली माहिती शोधली जाते. चाळणे म्हणजे ढोबळ अर्थ घेण्यासाठी वाचन. विशिष्ट माहितीसाठी न्याहाळणे हा शब्द वापरला जातो. आता काही जण काय करतील, चाळणे म्हणतील याला, की चाळणे म्हणजे स्किमिंग, पण चाळणे म्हणजे ढोबळ अर्थ. पण आपल्याला विशिष्ट माहिती घ्यायची म्हणून आपण काय करतो, न्याहाळतो. जसं की आपण उतारा, कविता याचे उत्तरे शोधण्यासाठी आपण काय करतो, न्याहाळतो. त्या उताराला न्याहाळतो, त्या प्रश्नपत्रिकेला न्याहाळतो, त्या कवितेला न्याहाळतो. व्हिडिओ चांगलं वाटत असेल, समजत असेल, माझं स्पष्टीकरण चांगलं वाटत असेल आणि आमची ही पीडीएफ जी दर्जेदार आम्ही बनवतो ती जर चांगली वाटत असेल तर प्लीज कमेंट करा, आपला स्कोर सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. पुढचा प्रश्न क्रमांक 4, आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? बघा, जानेवारी 2024 चे प्रश्न घेतो आपण, पेपर 2. पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होणे. विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा याच्यात साम्य नसल्याची जाणीव होणे. मूळ भाषेचे ज्ञान हे दुसरी भाषा शिकण्यात अडथळा आणते असे विद्यार्थ्याला वाटणे, की वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता लागतात असे विद्यार्थ्याचे निरीक्षण असणे. आता चारही पर्याय थोडे कन्फ्युजिंग आहेत, मोठे आहेत आणि इथं प्रश्न थोडा फसल्यासारखा आपल्याला इथं वाटत आहे. तरी स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. मी जातो उत्तराकडे. तर बघा, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंतरशाखीय ओळख म्हणजे विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होणे. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचे प्रश्न आहेत, वारंवार रिपीट होतात. असं नाही झालं तरी थोडं फिरवून येतोच, पण याच गोष्टींवर प्रश्न येत असतो. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, आंतरभाषीय ओळख किंवा इंटरलँग्वेज
इंटरलिंग्वल आयडेंटिफिकेशन म्हणजे शिकणाऱ्याला असे वाटणे की त्याची मातृभाषा आणि शिकत असलेली नवीन भाषा यात खूप साम्य आहे. या साम्याच्या जाणीवेमुळे त्याला नवीन भाषा शिकणे सोपे वाटते. तो मातृभाषेच्या आधारे नवीन भाषेचे नियम समजून घेतो. ही सकारात्मक ओळख शिकण्याला मदत करते. म्हणून मूळ आणि लक्ष्य भाषेत साम्य असल्याची जाणीव म्हणजेच आंतरभाषीय ओळख होय. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी जिचं नाव आहे श्रेया, तिच्या वडिलांची बदली झाल्यामुळे जालंधर म्हणजेच पंजाब येथून मदुरै तामिळनाडू येथे जाते. तिला तिची मातृभाषा म्हणजेच पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. म्हणजे तिला काय पंजाबी आणि इंग्रजी दोन्ही भाषा येतात. सवंगड्यांच्या सभोवतालच्या मदतीने ती तामिळ बोलू आणि वाचू लागते. म्हणजे ती तामिळ सुद्धा बोलू आणि वाचू लागते. तर हे काय आहे? हे काय इथं प्रश्न थोडा कट झालेला आहे, पण हे याला काय म्हणू आपण असं इथं विचारले. तर पर्याय क्रमांक 1, तिचे पंजाबी आणि तामिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी शिक्षण. तिचे तामिळ म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी व पंजाबी म्हणजे भाषा शिक्षण. तीनही भाषा जसे की पंजाबी, तामिळ आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण, की तिचे इंग्रजी म्हणजे भाषा संपादन आणि पंजाबी व तामिळ म्हणजे भाषा शिक्षण. आता बघा काय झालंय की 6व्या इयत्तेची एक विद्यार्थिनी जिचं नाव श्रेया आहे, तिच्या वडिलांची जी बदली आहे ती पंजाब मधून कुठे झाली, मदुरै म्हणजेच तामिळनाडू येथे झाली. तर तिला मातृभाषा म्हणजे पंजाबी ऑलरेडी येत होती, शाळेत तिला इंग्रजी भाषा पण येत होती आणि ती जेव्हा तामिळनाडूमध्ये जेव्हा गेली तर त्याच्या सोबतच्या मित्रांमधून सभोवताली जे लोक राहतात त्यांच्या मदतीने ती तामिळ भाषा बोलू सुद्धा लागली आणि वाचू सुद्धा लागली. तर 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय तिथं बरोबर त्या परिस्थितीला म्हणजे अनुसरून आपल्याला दिसत आहे असं आपल्याला इथे विचारलंय. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा की तिचे पंजाबी आणि तामिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण. बघा बरोबर आहे ना. तिची जी मातृभाषा आहे ती कुठे शिकली आहे का? ती कुठे शिकली आहे? घरात. कुठे? घरात, आजूबाजूच्या आपल्या वातावरणामध्ये तिने काय केलंय की पंजाबी भाषा आपली मातृभाषा आत्मसात केली. त्याच प्रकारे जेव्हा ती तामिळनाडूला गेली तेव्हा तिने तिथं आजूबाजूला ऐकून थोडं हळूहळू तामिळ भाषा सुद्धा शिकली. पण इंग्रजी ही कुठे शिकली ती? तर शाळेत. म्हणून पंजाबी आणि तामिळचे तिने काय केलं? भाषा संपादन केलं. आणि इंग्रजीचं काय केलं तिनं? इंग्रजी कशी शिकली? ती शिक्षणामधून शिकली. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, भाषा संपादन म्हणजे नैसर्गिकरित्या सभोवतालातून भाषा शिकणे आणि भाषा शिक्षण म्हणजे वर्गात औपचारिकपणे शिकणे. श्रेयाने पंजाबी घरातून आणि तामिळ मित्रांमधून व सभोवतालच्या नैसर्गिकरित्या शिकली म्हणून ते संपादन झाले. इंग्रजी ती शाळेत विषय म्हणून शिकते म्हणून ते शिक्षण आहे. म्हणून पंजाबी आणि तामिळ संपादन आणि इंग्रजी शिक्षण हे विधान योग्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? आता बाकीचे 3 उद्दिष्ट आहेत आणि 1 उद्दिष्ट नाही. त्याच्यामुळे आपण थोडं विचारपूर्वक पर्याय वाचायचे आहेत. आकलनासाठी वाचन, भाकीत करण्यासाठी वाचन, व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन की आनंदासाठी वाचन. ठीक आहे, 4 पर्याय वाचले असतील. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. मी जातो उत्तराकडे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? तर व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठीचे वाचन. म्हणजे बाकीचे जे 3 आहेत की आकलनासाठी वाचन बरोबर आहे, भाकीत करण्यासाठीचे वाचन बरोबर आहे आणि आनंदासाठी सुद्धा वाचन बरोबर आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 जे आहे की व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठीचे वाचन हे उद्दिष्ट नाही. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, विस्तृत वाचन किंवा एक्सटेन्सिव्ह रीडिंग हे आनंदासाठी, आकलनासाठी आणि भाकीत करण्यासाठी केले जाते. यात भरपूर पुस्तके वाचली जातात, पण व्याकरणाचे ज्ञान मिळवणे हा विस्तृत वाचनाचा उद्देश नाही. व्याकरण शिकण्यासाठी सघन वाचन केले जाते. विस्तृत वाचनात व्याकरणावर लक्ष दिले जात नाही, तर अर्थ आणि आनंद यावर भर दिला जातो. म्हणून व्याकरणाचे ज्ञान हे उद्दिष्ट नाही. इथं बघा, व्याकरणासाठी सघन वाचन आणि विस्तृत वाचनावर काय आपल्याला लक्ष दिलं जात नाही, तर आपण काय शोधतो? अर्थ आणि आनंद यावर भर देतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न क्रमांक 7.
पुढीलपैकी कोणती पद्धती मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकांत नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानते? पुढीलपैकी कोणत्या पद्धती मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकांत नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानते? म्हणजे 3 पद्धती नाहीत, एक पद्धत आहे. पहिले प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. श्रव्य भाषिकता म्हणजेच ऑडिओ लिंग्विलिझम, संवादात्मक भाषा शिक्षण, व्याकरण भाषांतर पद्धती के समग्र शारीरिक प्रतिसाद. ठीक आहे, पर्याय वाचले, प्रश्न वाचला, उत्तर पण दिलंच असेल आपण कमेंट बॉक्समध्ये. मला कमेंट बॉक्स पूर्ण भरलेला पाहिजे. ठीक आहे, तर आपलं उत्तर बघा, श्रव्य भाषिकता म्हणजेच ऑडिओ लिंग्विलिझम. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, श्रव्य भाषिकता किंवा ऑडिओ लिंग्विलिझम पद्धतीत असे मानले जाते की भाषा शिकण्यासाठी तोंडी सराव करणे आणि भाषेच्या मूलभूत ध्वनी, शब्द आणि वाक्य रचनेत नैपुण्य मिळवणे अनिवार्य आहे. यात ऐकणे किंवा बोलणे यावर जास्त भर दिला जातो आणि वारंवार सराव करून सवय लावली जाते. संवादात्मक पद्धतीत अर्थावर भर असतो, तर श्रव्य भाषिकतेत सराव आणि नैपुण्यावर भर असतो. म्हणून ही पद्धत योग्य आहे. ठीक आहे, योग्य आहे. बघा, अनिवार्य भाग आहे आपल्या इथं आहे. ठीक आहे, ओके. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. इस्लाम हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. घरी पालकांशी तो 4ही भाषांत मुक्तपणे बोलतो आणि वर्गात तो हिंदी, कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो, कारण या भाषा त्याच्या मित्रांच्या व शिक्षकांना अवगत आहे. म्हणजे हे काय आहे असं इथं आपल्याला विचारलंय. म्हणजे परिस्थिती दिली आहे आणि 4 पर्यायापैकी आपल्याला सुसंगत पर्याय कोणता आहे त्याला हे आपल्याला विचारलंय. त्याला बघा कोणते कोणते भाषा येतात: कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आणि तो वर्गात काय बोलतो? हिंदी, कन्नड, इंग्रजी. म्हणजे हिंदी तो वर्गात वापरत नाही. म्हणजे हे काय? पर्याय क्रमांक 1, भाषेची सार्वत्रिक क्षमता. कोड मेशिंग म्हणजेच कोड मेशिंग. भाषा बदल म्हणजे कोड मुव्हिंग. आणि आंतरभाषिक म्हणजे इंटर लँग्वेज. ठीक आहे, चला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. दिलं? ठीक आहे, तर याचं उत्तर भाषेची सार्वत्रिक क्षमता. आता याचं स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, 4ही भाषा परिस्थितीनुसार योग्य ठिकाणी वापरतो. घरी सर्व भाषा आणि वर्गात मित्रांना समजणाऱ्या भाषा वापरणे हे त्याच्या भाषिक चातुर्याचे लक्षण आहे. याला भाषेची सार्वत्रिक क्षमता किंवा ट्रान्स लँग्वेजिंग क्षमता म्हणतात. तो कोड मेशिंग म्हणजे भाषा मिसळत नाही तर योग्य ठिकाणी योग्य भाषा निवडतो. ही उच्च दर्जाची बहुभाषिक क्षमता आहे. कळतंय, समजतंय? आपले स्पष्टीकरण जबरदस्त आहेत. अशाच प्रकारे जवळपास 18 ते 20 पेपर 1च्या प्रश्नपत्रिका सेट मराठीचे आणि 18 ते 20 पेपर 2चे सेट PDF 2 दिवसात येणार आहे. आपण परचेस करू शकता. नाममात्र फीस असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? म्हणजे 4 विधान दिले आहेत, 3 अयोग्य आहेत, 1 योग्य आहे. मूळ म्हणजेच प्रथम भाषेचे ज्ञान हे द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा आणते. मूळ प्रथम भाषेच्या ज्ञानाचा द्वितीय भाषा शिकण्याशी काहीही घेणे देणे नसते. मूळ प्रथम भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यात मदतरूप ठरते. प्रथम भाषा शिकणे आणि दुसरी भाषा शिकणे या पूर्ण भिन्न आहेत. ठीक आहे, वाचलं? उत्तर दिलं? मी जातो उत्तराकडे. चला, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर बघा, मूळ भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यात मदतरूप ठरते. बरोबर आहे ना? आपण जर मातृभाषा जी आपली समजा मराठी आहे, तर मराठी भाषा ही कुठे ना कुठे इंग्रजी शिकण्यामध्ये आपल्याला मदत करणारच आहे, कारण आपण इंग्रजी शब्द मराठीमध्ये समजून घेणार आहोत ना. मग एक मूळ लँग्वेज तर पाहिजे ना काही ना काही समजण्यासाठी. समोरचा शिक्षक आपल्याला कोणत्या ना कोणत्या भाषेत तरी सांगणार आहे की बाबा मी तुला जर म्हटलं की स्टँडअप तर तू उभं राहायचंय. म्हणजे इथं कुठंतरी इंग्लिश समजण्यासाठी मराठी ही आपली बेस भाषा बनणार आहे. त्याच्यामुळे ही मदतरूप ठरते. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, पूर्वी असे वाटायचे की मातृभाषेमुळे दुसरी भाषा शिकण्यात अडथळा येतो. पूर्वी वाटायचे बरं का. पण आधुनिक संशोधनानुसार मातृभाषेचे चांगले ज्ञान असेल तर दुसरी भाषा शिकणे सोपे जाते. कारण भाषेची संकल्पना, व्याकरणाची मातृभाषेतूनच येते. म्हणून प्रथम भाषेचे ज्ञान ही भाषा शिकण्यात भाषा पूर्णतः भिन्न
पूरक असतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे. सर्वांचं मी अभिनंदन करतो ज्याचे 9 पैकी बरोबर आले असतील आणि त्यांनी कमेंट सुद्धा केलं असेल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. शब्दसंग्रह शिकविण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाकघरातील चमचा, प्लेट, भांडी, डबे आणि तवा घेऊन येते. भाषा शिक्षणात या वस्तूंना काय म्हणता येईल? एक शिक्षिका मुलांना स्वयंपाकघरातील म्हणजे काहीतरी शब्दसंग्रह शिकवण्यासाठी चमचा घेऊन येते, प्लेट्स घेऊन येते, भांडी घेऊन येते, डबा घेऊन येते, तवा घेऊन येते. मग हे या वस्तूंना काय म्हणतात? शैक्षणिक साधने, रॅलिया, स्वयंपाकाच्या वस्तू, जीवन संदर्भ असलेली साधने. ठीक आहे, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर यायचं आहे. चला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याला आपण म्हणतो रॅलिया. का बरं म्हणतो स्पष्टीकरण बघू. वर्गात प्रत्यक्ष जीवनातील खऱ्या वस्तू आणून शिकवण्याला रॅलिया म्हणतात. चमचा, प्लेट, भांडी या सर्व खऱ्या वस्तू आहेत, चित्रे नाहीत. यामुळे मुलांना शब्दाचा अर्थ थेट वस्तूशी जोडता येतो आणि शिकणे हे अधिक परिणामकारक होते. याला जीवन संदर्भ साधने असेही म्हणता येईल, पण तांत्रिक शब्द रॅलिया हाच आहे. ही पद्धत लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. हा पर्याय सुद्धा बरोबर आहे, पण आयोगाच्या आपल्या CTETच्या उत्तरपत्रिकेनुसार आपला पर्याय रॅलिया असतो, म्हणजे हा तांत्रिक दृष्ट्या हा बरोबर शब्द आहे. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपण 10 प्रश्न घेतलेले आहेत. ज्याचे पण 10 पैकी 10 प्रश्न आले त्याचं मनपूर्वक अभिनंदन. स्क्रीनवर आपल्याला बाकीचे व्हिडिओ दिसत असतील ते व्हिडिओ फॉलो करा, व्हिडिओ बघा. PDF 2 दिवसात येणार आहे, ती डाउनलोड करा. जे पण इंटरेस्टेड असतील ते कमेंट करून सांगा. स्क्रीनवर असलेले सगळे व्हिडिओ बघा, प्लेलिस्ट बघा. आतापर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.